नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी बीड शहरामध्ये माने कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये यश देवेंद्र ढाका या तरुणांचा खून करण्यात आलेला आहे। धारदार शस्त्राने खून करण्यात आलेला। पुन्हा एकदा बीड हादरले। बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये तरुणांची धारदार शस्त्राने हत्या या ठिकाणी आपण पाहताय। हा तरुण जो आहे तर तो यश देवेंद्र ढाका पत्रकारांचा मुलगा। प्राथमिक दर्शनीय माहितीनुसार यश देवेंद्र ढाका हा पत्रकाराचा मुलगा असून या ठिकाणी त्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली आहे। आणि हा तरुण जो आहे तर तो या ठिकाणी सर्व मित्रांच्या समवेत या ठिकाणी वाढदिवस साजरा करत होता आणि त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या मित्रामध्ये किरकोळ वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतरण भांडणात झालं आणि त्या भांडणातून यश देवेंद्र ढाका या तरुणाचा या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे। आणि हा खून बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये ह्या तरुणांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलेली आपण पाहताय। घटनास्थळी पंचनाम्यांचं काम या ठिकाणी पोलीस करतायत आणि या ठिकाणी ह्या घटनास्थळी जे काही रक्ताचा जो सडा झालेला आहे त्या ठिकाणी, त्याचबरोबर काही धारदार शस्त्रांचे पुरावे त्या ठिकाणी आढळत आहेत। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात झालेला असून या ठिकाणी संपूर्ण ती खून झालेली जी जागा आहे तर ती सील करण्यात आलेली आणि प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी बारकाईने पोलीस दलांच्या माध्यमातून पाहण्यात येते। आणि आपण पाहतोय हा तरुण जो आहे तर तो यश देवेंद्र ढाका हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आणि या तरुणाला या ठिकाणी जागेवरच मृत्यू आलेला आहे। आणि या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्यानंतर या तरुणाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात असून या ठिकाणी त्या जागेचा त्या घटनास्थळाचा या ठिकाणी पंचनामा होतोय आणि त्या पंचनामा पाहण्यासाठी या ठिकाणी बघ्यांची गर्दी आहे। परंतु या ठिकाणी पोलीस त्यांना तिथून जाण्याचं सांगतायत, परंतु ते बघ्यांची गर्दी या ठिकाणी सातत्याने वाढताना पाहायला मिळते आणि पोलीस या ठिकाणी त्यांची जबाबदारी त्यांची कामगिरी जी आहे ती चोखपणे पार पाडतायत। आणि या ठिकाणी हा भयावह बीडला हादरा देणारी ही घटना आहे आणि युवकांमध्ये या ठिकाणी किरकोळ भांडणातून हा झालेला खून, या ठिकाणी ही धारदार शस्त्रांनी जी झालेली हत्या आहे तर ही या ठिकाणी नेमकी कोणत्या कारणामुळे झालेली आहे हे अद्याप समजलेलं नाही। परंतु या ठिकाणी पोलीस निश्चितपणे या ठिकाणी या हत्या खून प्रकरणाचा तातडीनं तपास करत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणचे त्या परिसरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील CCTV कॅमेरे असतील किंवा इतर काही युवकांच्या माध्यमातून चौकशी करण्याचं काम निश्चितपणे होईल आणि या ठिकाणी हे यश देवेंद्र ढाका याचा खून हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झालेली आहे याचा शोध या ठिकाणी घेतला जाईल। परंतु तुर्तास हे नेमकं कारण काय आहे आणि ह्या खुनाचं नेमकं हे काही वाढदिवसाच्या निमित्ताने युवकांमध्ये ह्या तरुणांमध्ये मित्रातून हे वाद आणि वादातून झालेली ही हत्या या ठिकाणी हा नेमका काय प्रकार आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तपासांतीच या ठिकाणी समोर येणार आहे। तुर्तास आपण या ठिकाणी पाहू शकतो की हे पोलीस त्यांचं जे काही घटनास्थळी जाऊन प्रत्येक बारीक निरीक्षण करून या ठिकाणी पंचनामा करतायत आणि ह्या पंचनाम्यातून पुढे काय घटनेचा हा शोध लावता येईल, या ठिकाणी ही नेमकी घटना कशा पद्धतीने झालेली हे जाणून घेता येईल। हे आपल्याला या ठिकाणी ह्या घटनेच्या माध्यमातून अनेक पडताळण्या ह्याच्यामध्ये केल्या जाणार आहेत। PM च्या माध्यमातून काही पडताळण्या होतील, परंतु या ठिकाणी की हे एक बीडमध्ये दहशतीचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी पोलीस परिपूर्ण पद्धतीने या ठिकाणी ह्या सर्व लहान लहान गोष्टीचा पंचनामा करतायत। प्रत्येक गोष्ट हे धारदार शस्त्र आपण पाहतायत, या ठिकाणी धारदार शस्त्राने हा खून करण्यात आलेला आहे आणि माहिती मिळते की हा यश देवेंद्र ढाका हा एक पत्रकाराचा मुलगा आहे आणि नेमकं हा प्रकार काय आहे, कशामुळे झालेला आहे हे आपल्याला पाहायला निश्चितपणे पुढे मिळणार आहे। हे आपल्या बीडमधील वेगवेगळ्या ह्या ज्या काही घटना घडत आहेत तर त्या घटनाला हे कुठेतरी चाप लावण्यासाठी, रोख लावण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आणखीन काय
प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.